नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. यामध्ये बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची पदभरती या ठिकाणी निघलेली आहे. हे जे कार्यालय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर मधला आहे, ग्रामीणमध्ये जिल्हा लातूर आणि तालुका सुद्धा लातूर आहे. पत्ता या ठिकाणी बघा पंचायत समिती तळमजला लातूर या ठिकाणी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा लातूरमध्ये या प्रकल्प कार्यक्षेत्राअंतर्गत नमूद केलेल्या 2 अंगणवाडी सेविका आणि 27 अंगणवाडी मदतनीस या मानधनी तत्वावरील पदांसाठी एकत्रित मानधन तत्वावर महिला व बालविकास विभागाकडून या ठिकाणी भरती घेण्यात येत आहे. तर आपण त्या संदर्भात याची माहिती बघणार आहोत की कशा कोणत्या क्षेत्रामध्ये ही भरती होत आहे लातूरमध्ये. त्याआधी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. त्या जेणेकरून ह्या सर्व माहिती ही महिला या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून जाईल. चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविका रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे. यामध्ये बघा दगडवाडी, रमजापूर या ठिकाणी अंगणवाडी केंद्र सुद्धा दिलेले आहेत. तर प्रति दोन पद आहेत याला. या ठिकाणी बघा अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे. या ठिकाणी 27 गावं दिलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा पूर्ण गावाची नावं या ठिकाणी वाचून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर आपण बघूया खाली अर्जदारासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. शैक्षणिक पात्रता काय पाहिजे तुम्हाला? अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी 12वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. आणि या ठिकाणी किमान शैक्षणिक पात्रता तशीच राहणार आहे. तसेच जर तुम्ही पदवीधर, पदव्युत्तर, डीएड, बीएड, एमएससी, आयटी यापैकी काहीही तुम्ही अतिरिक्त शैक्षणिक अर्हता धारण केलेली असेल तर त्याला व्यवस्थित गुण देण्यात येतील असं त्यांनी सांगितलेले. त्या संदर्भात तुमच्याकडे जे त्याच्या डॉक्युमेंट असतील किंवा कागदपत्र असतील ते जोडायचे आहेत. या ठिकाणी वास्तव्याची अट व स्थानिक रहिवाशी अट आहे. म्हणजे स्थानिक रहिवाशी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली, गाव, वाडी, वस्ती, पाडे या क्षेत्रातील रहिवासी यांना स्थानिक समजण्यात येणार आहे. तर या ठिकाणी असणाऱ्यांनीच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि हा फॉर्म तुम्हाला नाही का ऑफलाईन आहे, ऑनलाईन नाही. तर त्यासाठी तुम्हाला जे पत्ता दिलेला आहे मगाचा त्या ठिकाणी जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. वयाची अट बघा या ठिकाणी कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 35 राहणार आहे. तसेच जर कोणी विधवा उमेदवार असेल तर त्याची कमाल मर्यादा ही 40 वर्ष असणार आहे. त्याला वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला शाळेचा दाखला किंवा टीसी या ठिकाणी जोडायचा आहे. तुम्हाला यासोबत लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा द्यावं लागणार आहे. त्यानंतर भाषेचं ज्ञान असणं तुम्हाला सगळ्यात मोठं गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी येणं हे बंधनकारक आहे. या ठिकाणी बघा उमेदवार जर विधवा असल्यास ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडील पतीचं मृत्यू प्रमाणपत्र व स्वयं घोषणापत्र अर्जासोबत जोडणे तुम्हाला बंधनकारक राहणार आहे. उमेदवार अनाथ असल्यास त्याला सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र जोडायचे आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या घटक दुर्बलातील या ठिकाणी असेल तर त्यांना सुद्धा तुमचं या ठिकाणी प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. अनुभव या ठिकाणी बघा शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून किमान 2 वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे म्हणजेच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडण्यास आवश्यक आहे. मान्यताप्राप्त खासगी व स्वयंसेवी अनुदानित, विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव हा ग्राह्य धरला जाणार नाही. हे लक्षात घ्यावं सर्व विद्यार्थ्यांनी. या ठिकाणी बघा तुमच्याकडे जर अनुभव असेल त्या गोष्टीचा तर चांगले तुम्ही जोडा. नसेल तरीही तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकतात. पण चुकीचं या ठिकाणी काही जोडू नका. बदली या अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवासी असावी. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही. तर याच्यामध्ये जे लागले आहेत तुम्ही जर नंतर म्हणत असाल मला बदली करायचंय तर ते होत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. अर्जदाराच्या नावात बदल जर असेल तर त्याचा पुरावा या ठिकाणी सादर करावा लागेल. अर्जासोबत एकाच गावात अंगणवाडी सेविका, मदतनीस अशी दोन्ही पदे भरायची असल्यास सदर दोन्ही पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. जर समजा तुम्हाला एकाच गावातील पद आहेत आणि तुम्हाला मदतनीस आणि सेविका या दोन्ही पदासाठी अर्ज भरायचा आहे तर स्वतंत्ररित्या अर्ज त्या ठिकाणी भरू शकतात. अर्जदारासोबत जोडायचे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे, 12वी झाल्याचं प्रमाणपत्र, मागासवर्गीय असल्याचं प्रमाणपत्र, जातीचं, 12वी नंतर उच्च शिक्षण घेतलं असेल त्याचं प्रमाणपत्र, अनुभव, विधवा, अनाथ असल्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल. या ठिकाणी निवड कार्यपद्धती दिलेली आहे त्यांनी कशा पद्धतीने निवड करणार आहे. शासन निर्णयानुसार उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रावरून 12वी, पदवी, पदव्युत्तर, डीएड, बीएड, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा, अनाथ, अनुभव, जात प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग इत्यादींसाठी प्रमाणावरून त्यांचं गुणांकन केलं जाणार आहे आणि त्या गुणांकनानुसारच निवड यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे. या ठिकाणी टपालने, ईमेलने प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. या ठिकाणी बघा या पदांकरिता लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार
शासन निर्णयात नमूद केलेल्या उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या ठिकाणी बघा, म्हणजे कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही, लेखी नाही परीक्षा किंवा तोंडी परीक्षा नाहीये. तर तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहात त्यांना, त्याच्यावरती तुम्हाला ते गुण देणार आहेत आणि ती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहेत. म्हणजे हे सर्व ते तिथल्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये राहणार आहे. त्या विहित मुदतीनंतर प्राप्त तक्रारीची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. तर हे सगळं दिलेलं आहे, तुम्ही खालचे नियम वाचून घ्या. मानधन सुद्धा त्यांनी जे तय केलेलं आहे ₹7,500 किंवा त्यापेक्षा जास्त असेल 10 पर्यंत, तर तेवढंच राहणार आहे. सेवा समाप्तीची अट, या ठिकाणी तुमचं वय 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला काम करता येईल. त्यानंतर तुम्ही सेवा समाप्ती होईल. कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. पत्रव्यवहार होईल तुमचा. तर या ठिकाणी बघा, नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे, हे त्यांनी सांगितलंय. अर्जाचा कालावधी कधी आहे? 11/2/2025 ते दिनांक 25/2/2025 या कालावधीमध्येच तुम्हाला 10 ते 5 या वेळेत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात जाऊन या ठिकाणी अर्ज भरायचा आहे. महत्त्वाची सूचना दिली आहे खाली. या ठिकाणी तो सुद्धा या ठिकाणी विचार करा. त्यानंतर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्ज स्वीकृतीचे ठिकाण आणि पत्ता दिलाय. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर, ग्रामीण लातूर, जिल्हा लातूर, पत्ता पंचायत समिती तळमजला लातूर, पिनकोड 413512. तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जाऊन ते जे नमुना आहे अर्जाचा तो भेटून जाईल. तुम्ही प्रतिज्ञापत्र सर्व तुम्हाला द्यायचे सांगितल्याप्रमाणे. तर लवकरात लवकर जे स्थानिक रहिवासी महिला असतील त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.